आपल्याला रक्तातली साखर पहिले कमी करणं आणि डोळ्याच्या रक्तवाहिन्या, मेंदूच्या रक्तवाहिन्या ह्या सबळ बनवणं हाच एक आयुर्वेदाचा महत्त्वाचा प्रोटोकॉल आहे. बऱ्याच दिवसापासनं शुगर असेल, बीपी असेल आणि वर्षानुवर्ष गोळ्या खात असेल आणि ती शुगर रक्तातली रक्तशर्करा हे 250, 300, 400 पर्यंत अनियंत्रित असेल तर याचा परिणाम स्वरूप हा डोळ्याच्या पडद्यावर, रक्तवाहिन्यावर आणि ऑप्टिक नर्व्हवर या तिन्ही ठिकाणी होत असतो आणि त्याच्यामुळे रुग्णाची दृष्टी हळूहळू कमी होत असते. आणि बरेच रुग्ण असतात समाजामध्ये की त्याचं कालांतराने नंतर मोतीबिंदू होतं. मोतीबिंदूचं ऑपरेशनही रुग्ण किंवा डॉक्टर करत असतात. पण नंतर काही कालावधीच्या नंतर विजन मात्र कमी होत असतं किंवा ते सुधारणा होत नाही. याच्या पाठीमागचं कारण जर तुम्ही बघत असाल तर पाठीमागचा रेटिना हा त्याच्या सेल्स असतात त्या डॅमेज होत असतात आणि ऑप्टिक नर्व्ह हे पण सुकणं चालू होतं आणि नंतर त्या पडद्याला रक्तपुरवठा प्रॉपर होत नाही आणि ती लेन्स नवीन टाकली तरी सुद्धा त्याला प्रॉपर ॲटमॉस्फिअर मिळत नाही आणि ती विजन ही धुसरच राहते आणि अशा रुग्णाला आयुर्वेद हा सबल आणि चांगला पर्याय आहे. आपल्याला रक्तातली साखर पहिले कमी करणं आणि डोळ्याच्या रक्तवाहिन्या, मेंदूच्या रक्तवाहिन्या ह्या सबळ बनवणं हाच एक आयुर्वेदाचा महत्त्वाचा प्रोटोकॉल आहे आणि उपचार सुद्धा आहे. त्याला 2 पद्धतीचे उपचार, पोटातनं औषधं आणि पंचकर्म हे खूप महत्त्वाचे असतात. नमस्कार.